नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं महा एक्झाम पॉइंट या आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती। तर मित्रांनो, आपला आजचा व्हिडिओचा क्रमांक मित्रांनो जो की 15 आहे, ज्यामध्ये आपण महावितरण भरती 2024 साठी मित्रांनो परीक्षा दृष्टिकोनातून काही आपण अतिशय महत्त्वाचे अतिसंभव प्रश्न कव्हर करत आहोत, जे की विद्युत सहाय्यक या पदाकरिता। त्यासोबत मित्रांनो परीक्षेचे काय लेटेस्ट अपडेट आहेत, परीक्षा कधीपर्यंत होऊ शकेल व काय माहिती आहे आपण संपूर्ण काही या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। तर व्हिडिओ खूप इम्पॉर्टंट आहे मित्रांनो, व्हिडिओला शेवटपर्यंत आणि काळजीपूर्वक पहा। तर मित्रांनो, आपण सुरुवातीला जी काही लेटेस्ट अपडेट आहे आपण त्याबद्दल जाणून घेऊ। तर मित्रांनो, आपल्याला माहिती आहे या पदभरतीची मित्रांनो जी की सरळ सेवा भरती जाहिरात जी की मित्रांनो नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये प्रसिद्ध करण्यात आलेली होती व याची मित्रांनो संभाव्य जी परीक्षा होती ती मित्रांनो फेब्रुवारी आणि मार्च या 2 महिन्यादरम्यान मित्रांनो जे की घेतली जाणारी होती। तरी मित्रांनो त्यानंतर आचारसंहिता व लोकसभा निवडणूक या कारणास्तव मित्रांनो जे की ही परीक्षा पोस्टपोन करण्यात आली व त्यासोबतच मित्रांनो जो EWS आणि SCBCचा जो मित्रांनो नवीन GR काढण्यात आला त्यानुसार देखील आता पदभरती जी की मित्रांनो पुढे ढकलण्यात आली होती। तरी मित्रांनो आज जो आहे जे की EWS टू SCBC मध्ये जो कन्वर्ट करण्याची मित्रांनो आज शेवटची तारीख आहे आणि मित्रांनो येत्या सप्ताहभरामध्ये मित्रांनो जे की या परीक्षा संदर्भात एक सर्वात महत्त्वाची लेटेस्ट अपडेट येणार आहे, जी की मित्रांनो परीक्षा वेळापत्रकासंदर्भात आहे। आणि जर ज्या विद्यार्थ्यांनी अजूनही EWS टू SCBC मध्ये त्यांना कन्वर्ट करायचं होतं किंवा जे फ्रेश कॅन्डिडेट असतील SCBCचे त्यांना अर्ज करायचा असेल तर त्यांच्यासाठी आज शेवटची संधी आहे मित्रांनो। शेवटच्या संधीमध्ये तुम्ही अर्ज करण्याचा अर्ज करून घ्या आणि परीक्षेचे मित्रांनो जे काही तारखा वगैरे आहे ते आपल्याला या सप्ताहामध्ये किंवा या मंथच्या एंडिंगपर्यंत आपल्याला मित्रांनो मिळून जातील। कारण का यामध्ये आता 2 परीक्षा मित्रांनो जे की महावितरण आणि महापारेषण देखील मित्रांनो जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे आणि महावितरण ही जाहिरात मित्रांनो खूप जुनी असल्यामुळे सर्वप्रथम जे की महावितरणची जे की मित्रांनो परीक्षा घेतली जाणारी आहे। जर तुम्ही तुमचा अभ्यास थांबवला असाल तर मित्रांनो तुम्ही तुमच्या अभ्यासाला आता गती द्यायला सुरुवात करा मित्रांनो, कारण का येत्या काळामध्ये लवकरच परीक्षा वेळापत्रक जे मित्रांनो जाहीर करण्यात येणार आहे। आणि मित्रांनो येथून आपले देखील आता लेक्चर रेग्युलरली आपल्या चॅनलवर अपलोड केले जाणारे असतील, त्यामुळे आपले लेक्चर देखील तुम्ही मित्रांनो मिस करू नका। तर पाहूया आपल्याच्या भाग 15 मधील विद्युत सहाय्यक या पदाकरता तांत्रिक स्वरूपातील काही आपण महत्त्वपूर्ण प्रश्न। तर यामधला मित्रांनो आपला प्रश्न क्रमांक 1 असा आहे, जो की प्रश्न पहिला, 6 पोलच्या इंडक्शन मोटारचा वेग 960 RPM आहे, तर स्लिप %% असेल, तर स्लिप किती % असेल? तर याचं उत्तर जे आहे मित्रांनो ते आहे ऑप्शन नंबर 1 जे की 4% स्लिप असणारी असेल। त्यानंतर मित्रांनो आपला प्रश्न क्रमांक 2 असा आहे, अल्टरनेटिंग प्रवाहात डॅशद्वारे बदल घडवता येतो, तर कशाद्वारे जे की अल्टरनेटिंगमध्ये जो की बदल घडवता येतो? तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर 1 जे की ट्रान्सफॉर्मर याद्वारे बदल घडवता येतो। त्यानंतरचा प्रश्न 3 आपला असा आहे पुढील, व्होल्टमीटरच्या जोडणी करताना डॅश जोडणी करतात, तर कशाची जोडणी करतात? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 4 जे की सप्लायच्या पॅरललमध्ये जे की जोडणी करतात। ऑप्शन नंबर 4 हे याचं उत्तर होणार असेल। त्यानंतरचा आपला चौथा प्रश्न, ॲमीमीटर पासून CT काढते वेळी डॅश काय होईल? तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर जे की मित्रांनो 3 जे की CTची सेकंडरी बाजू शॉर्ट करावी लागेल, त्यामुळे ऑप्शन नंबर 3 हे याचं उत्तर होणार असेल। त्यानंतर आपला प्रश्न क्रमांक 5 असा आहे मित्रांनो, मंडलामध्ये व्होल्टमीटर ऐवजी अँपिअर मीटर जोडल्यास काय होईल? तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर 4 जे की मीटर जळून जाईल, हे क्रिया या ठिकाणी होणारी असेल। ऑप्शन नंबर 4 याचं उत्तर होईल। त्यानंतर प्रश्न क्रमांक 6 आपला असा आहे, ऑटो ट्रान्सफॉर्मरमध्ये डॅश वायडिंग असून त्यास प्रायमरी व सेकंडरी म्हणून कार्य करतात, तर याचं उत्तर जे आहे मित्रांनो ते आहे ऑप्शन नंबर 4 जे की एक वायडिंग असून ते जे आहे जे की प्रायमरी व सेकंडरी म्हणून जे आहे ते कार्य करते ऑटो ट्रान्सफॉर्मरमध्ये। त्यानंतरचा आपला प्रश्न 7वा, ट्यूबलाईटचे आयुष्य डॅश कार्यक्षमता आहे, तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर 4 जे की 4000 कार्यतास जे की कार्यक्षमता आहे ट्यूबलाईटचे आयुष्य। त्यानंतरचा प्रश्न आपला 8वा असा आहे, इंडक्शन मोटारी चालू होताना स्लिप डॅश असते, तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 3। नंतर आपला प्रश्न क्रमांक 9 असा आहे मित्रांनो, R.L मंडलाच्या विरोध 6 वॅट इंडक्टिव्ह रिॲक्टन्स असल्यास इम्पीडन्स डॅश असेल, तर किती असेल? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 2 जे की 10 ओम एवढे जे आहे जे की इम्पीडन्स असेल। त्यानंतरचा प्रश्न आपला 10वा असा आहे, ट्यूबची कार्यक्षमता डॅश आहे, तर ट्यूबची कार्यक्षमता किती आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 2
जे की 60 ल्युमिनस वॅट एवढी जी आहे जे की ट्यूबची कार्यक्षमता आहे। मित्रांनो तुम्ही अजूनही महावितरण भरती 2024च्या विद्युत सहाय्यक या पदाकरता मित्रांनो आपले अतिसंभाव्य प्रश्नसंच नोट्स व तांत्रिक मिळवण्यासाठी मित्रांनो तुम्ही लगेच आपल्या व्हॉट्सअप चॅनलशी कॉन्टॅक्ट करून सर्व काही मिळवून घ्या मित्रांनो, ज्याद्वारे तुमचा मित्रांनो महावितरण भरतीचा 2024चा संपूर्ण काही अभ्यासक्रम हा मित्रांनो कव्हर होणार आहे, ज्यामध्ये मित्रांनो तुम्हाला सर्व काही MSEB भरती जो अभ्यासक्रम आहे त्यांचा लेटेस्ट IBPS पॅटर्न आधारित तो त्यामध्ये कव्हर करण्यात आलेला आहे। त्यासोबतच तुम्हाला IBPS चे सर्व काही अतिसंभाव्य प्रश्नसंचाचा देखील त्यामध्ये समाविष्ट आहे मित्रांनो। त्यासोबतच 2000हून अधिक जे मित्रांनो तुम्हाला तांत्रिकी प्रश्नसंच मिळणार आहेत, जे की मित्रांनो मराठी भाषेमधून असणार आहेत। तुम्ही वायरमॅन, इलेक्ट्रिशियन, तुम्ही कोणत्याही ट्रेडमधले असाल तर तुम्हाला त्या ठिकाणी मित्रांनो सर्व काही मराठीमधूनच अभ्यासक्रम हा मिळणार आहे। त्यासोबतच कमी वेळेमध्ये संपूर्ण तयारी होऊन जाणार असेल, कारण मित्रांनो आपल्याला माहित आहे आपली परीक्षा जी आहे फेब्रुवारी ते मार्च दरम्यान आहे मित्रांनो, त्यामुळे याचा जर तुम्ही अभ्यास केला तर मित्रांनो तुमचा सर्व काही अभ्यासक्रम कव्हर होणार असेल। त्यासोबतच विद्युत सहाय्यक तांत्रिकी प्रश्नसंच देखील उपलब्ध आहे व मागील वर्षी जे विचारण्यात आलेले प्रश्न आहेत ते देखील यामध्ये नमूद करण्यात आलेलं आहे। तर सर्व काही मित्रांनो A to Z अभ्यासक्रम यामध्ये कव्हर आहे, जे की तुम्हाला इतरत्र कोणतेही बुक्स खरेदी करण्याची गरज नाही मित्रांनो तुम्हाला, किंवा कोणतेही तुम्हाला कोचिंग लावण्याची गरज नाही। याद्वारे तुमचा A to Z अभ्यासक्रम हा कव्हर होणार असेल। तर तुम्हाला जर मिळवायचा असेल तर लगेच मित्रांनो डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या ऑफिशियली व्हॉट्सअपची लिंक दिली आहे मित्रांनो, तुम्ही त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करून हे सर्व काही मित्रांनो मिळवून घ्या आणि एकदम चांगल्या व उत्तम तयारीला अवघ्या 5 मिनिटांमध्ये मित्रांनो अभ्यासक्रम हा मागे राहिला असेल किंवा तुम्ही अभ्यास स्टार्ट केला नाही असेल तरी मित्रांनो तुमच्याकडे अजूनही संधी उपलब्ध आहे मित्रांनो। तुम्ही आपल्या या स्टडी मटेरियलच्या सहाय्याने मित्रांनो तुम्ही आजपासून जरी तुम्ही तुमच्या अभ्यासाला सुरुवात केला तरी मित्रांनो येत्या परीक्षेच्या वेळापत्रकापर्यंत मित्रांनो तुमचा 100% मित्रांनो अभ्यासक्रम हा कव्हर होणार असेल। आपण सर्व काही परीक्षा ओरिएंटेड आपण यामध्ये कव्हर केलेला आहे आणि ॲक्युरेट मित्रांनो तुमच्या परीक्षा दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचा आहे आणि यामधले बहुतांशी प्रश्न मित्रांनो परीक्षेमध्ये 100% विचारले जाणारे आहेत। म्हणून जे विद्यार्थी सिरियस असतील, ज्यांना ही एक्झाम क्रॅक करायची आहे, त्यांनी आपल्या व्हॉट्सअप चॅनलशी कॉन्टॅक्ट करून लगेचच्या लगेच मित्रांनो ते मिळवून घ्या व चांगल्या आणि उत्तम तयारीला मित्रांनो आजपासूनच लागा। त्यानंतरचा आपला प्रश्न क्रमांक 11 असा आहे पुढील, 2 पोलमधील अंतरास डॅश असे म्हणतात। काय म्हणतात 2 पोलमधील अंतरास? तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर 2, जे की वरीलपैकी एकही नाही, म्हणजे की ज्याला सॅग, स्टे, स्पॅन असं काही म्हटलं जात नाही, म्हणून ऑप्शन नंबर 2 हे याचं उत्तर होईल। त्यानंतरचा प्रश्न 12वा आपला, रिफ्लेशन मोटारची फिरण्याची दिशा बदलण्यासाठी डॅश करावे, तर काय करावे? तर याचं उत्तर जे आहे ऑप्शन नंबर 3, जे की आर्मेचर ब्रशची पोझिशन बदलावे। त्यानंतरचा प्रश्न 13वा आपला, प्रायमरी व सेकंडरी व्होल्टेज प्रमाणास डॅश म्हणतात, तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 1, जे की व्होल्टेज रेशिओ असं जे आहे ते म्हटलं जातं। त्यानंतरचा 14वा प्रश्न आपला, सिक्रोन्स वेग 1500 RPM असलेल्या मोटारमध्ये 4% स्लिप असल्यास रोटार वेग डॅश असेल, तर किती असेल? सिंक्रोन्स वेग 150 RPM असलेल्या मोटारामध्ये, तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 2, जे की 1440 RPM असेल। त्यानंतरचा 15वा प्रश्न आपला, फ्लोरोसेंट ट्यूब डॅश विद्युत पुरवठ्यावर कार्य करते, तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 1, जे की AC व DC या विद्युत पुरवठ्यावर जे आहे ते कार्य करते फ्लोरोसेंट ट्यूब, तर ऑप्शन नंबर 1 हे याचं उत्तर होणार असेल। तर आपले असे हे आजच्या व्हिडिओमधले जे काही आपण टॉप 15 क्वेश्चन होते जे काही आपण पाहिलेले आहेत, तर इथून मित्रांनो आपले आता रेग्युलरली व्हिडिओ लेक्चर येणारे असतील, ज्यामध्ये आपण महावितरण आणि महापारेषणचे आपण कंबाईन मित्रांनो प्रश्न पाहणार आहोत। आणि मित्रांनो ज्या विद्यार्थ्यांनाही अजूनही EWS to SCBC मध्ये कन्वर्ट केलं नसेल, ज्या विद्यार्थ्यांना संधी मिळाली आहे आणि जे काही SCBCचे विद्यार्थी नव्यानं अर्ज करू इच्छित आहेत त्यांच्यासाठी आज शेवटची संधी आहे मित्रांनो। तुम्ही आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे व तसेच आपल्या टेलिग्राम ग्रुपवर देखील मित्रांनो लिंक उपलब्ध आहे, तुम्ही त्या लिंकवर जाऊन डायरेक्टली अर्ज भरून तुम्ही फॉर्म कन्वर्ट करू शकता किंवा मित्रांनो नव्याने तुम्ही अर्ज त्या ठिकाणी करू शकता। आणि ज्या विद्यार्थ्यांना परीक्षेची 100% तयारी करायची असेल, 100% स्टडी मटेरियल मिळवायचं असेल, त्यांनी आपल्या व्हॉट्सअप चॅनलशी कॉन्टॅक्ट करून मित्रांनो ते सर्व काही मिळवून घ्या। परीक्षेच्या महत्त्वाचं आहे, तुम्ही त्याचा जरी अभ्यास केला तरी मित्रांनो येत्या परीक्षेमध्ये तुम्ही चांगला गुण मिळवू शकता। तर भेटूया व्हिडिओच्या नेक्स्ट अपडेटमध्ये नवीन प्रश्नांसोबत, नवीन एका माहितीसोबत। तोपर्यंत मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुमच्या मित्रांसोबत शेअर करा मात्र विसरू नका। तोपर्यंत मित्रांनो बी प्रॅक्टिस क्रॅक एक्झाम।